आई, आज काय बनवताय? आज ढोकळा बनवूया. चालेल. तुम्हाला पण असा स्पंजी ढोकळा बनवायचा आहे का? पण हा ढोकळा आपण डायरेक्ट बेसनचा न बनवता डाळी भिजवून बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण 1 वाटी हरभरा डाळ, पाव वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, ह्या डाळी मी स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजवून घेतल्या आहेत. आता ह्या डाळी छान भिजल्या आहेत. आपण ह्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आई, तुम्ही डाळी भिजवूनच ढोकळा का बनवता? बेसनचा डायरेक्ट का नाही बनवत? अगं, बरेच जण बेसनचा ढोकळा जास्त बनवतात कारण तो झटपट होतो. पण मला डाळ भिजून केलेला ढोकळा जास्त आवडतो कारण तो पौष्टिक आणि चवीला पण छान लागतो आणि पचनाला पण हलका असतो ग. आता आपण ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, थोडासा सोडा, मीठ हे टाकून बॅटर छान मिक्स करून घेऊया. आणि हो, थोडंसं लिंबू पण पिळून घेऊया कारण ढोकळ्याला जरासा आंबटपणा आला पाहिजे. आणि सोडा आणि लिंबू एकत्र आल्यानंतर ढोकळा आणखी स्पंजी होतो. हे बघ, आपण केकच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवूया. हां, भांड्याला तेल लावून घेऊया आणि बनवलेलं बॅटर भांड्यामध्ये ओतूया. कढईमध्ये पाणी ओतूया. त्यामध्ये स्टँड ठेवून हे बॅटर 20 ते 25 मिनिट आपण वाफवून घेऊया. आपण 25 मिनिटे हा ढोकळा वाफवून घेतला आहे. हे तुम्ही बघू शकता, चाकूला ढोकळा चिकटला नाही, म्हणजे ढोकळा तयार आहे. आणि हो, ढोकळा जरासा थंड झाल्यावर कापलेला बरा. खूप गरम असताना कापला तर तो तुटू शकतो आणि खूप थंड झाल्यावर कापला तर तो कोरडा पडतो आणि त्याचे काप व्यवस्थित होत नाहीत. हां, ढोकळा कापून झालाय. आता आपण त्यावरती साखरेचं पाणी टाकून घेऊया. ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये थोडे तेल, मोहरी, जिरे, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊया. हे बघ, ढोकळा तयार झाला. आता यावर आपण कोथिंबीर टाकूया म्हणजे ढोकळ्याला आणखीन छान चव येईल. हे बघा, आपला ढोकळा मस्त स्पंजी आणि जाळीदार झाला आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुकृती किचन चॅनलला सबस्क्राईब करा.